हा मस्त होणार आहे। तर आता आम्ही गणपती आणायला चाललो आहोत। मी रेडी झाली अशी। येस, माझ्या बरोबर वैश्य आहे। येस, तर आणि माझी चिकुली आणि माझे पतिदेव कसे तयार आहेत बघा। येस, चला आम्ही निघालो आहोत। स्वामी बाप्पांचं दर्शन घेऊया। मी चला। ॲज युजल तुम्ही बघू शकाल की माझा वैशू किती एक्सायटेड आहे। गणपती म्हटलं की त्याचा फेवरेट आहे गणपती बाप्पा। तर मी सुद्धा एक्सायटेड तुम्हाला दिसत असेल। येस, आम्हाला जॉईन झाली श्रद्धा वगैरे। तर आम्ही सगळे मिळून गणपती आणायला चालू होतो। ये श्रद्धासुद्धा खूप एक्सायटेड होती, मम्मीसुद्धा एक्सायटेड आहे। तर आम्ही सगळे मिळून गणपती आणायला चालू होतो। कधी एकदा लिफ्ट खाली जाते असं झालं। वैशू तर खूप एक्सायटेड दिसत होता। श्रद्धाने सगळ्यांना म्हणते चला आम्ही गणपती आणायला चाललो, गणपती आणायला चाललो। तर वैशूसुद्धा आहे एक्सायटेड। तर पावसाचं वातावरण देखील झालेलं होतं। मम्मीने माझ्या छोकुलीला घेतलं आहे। इथं गणपतीचं आमचं सोसायटीचं गणपतीचं पण डेकोरेशन खाली चालू होतं। तर दोघी श्रद्धावर आमच्या वॉचमन काकांनी चकुलीबरोबर बोलणं चालू होतं। चकुलीला विचारत होते, चकुली तू आणायला चालली का, गणपती आणायला चालली का असे विचारत होते। आणि श्रद्धा पण म्हणते बघ बाबा बोलत आहेत, बघ बाबा बोलत आहेत। येस, तर आम्ही अशा प्रकारे थांबलो होतो। तोपर्यंत ही गाडी घेऊन आले। गाडीमध्येच गणपती आणायला चाललो होतो। चला, तर आम्ही आणायला चाललो आहोत गणपती आता। येस, तर वैशांची गडबड चालू आहे। लांब आहे त्यामुळे गाडीने जातोय। पावसाचं वातावरण पण झालंय, बघू शकता तुम्ही। तर आता Insta 360 अटॅच करायचं काम चालू आहे तिथे। फक्त बॉक्स आतमध्ये सगळं सामान। चला तर गणपतीच्या इथे भेटूयात। बालमुकुंद 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 बालमुकुंद। फायनली आम्ही गणपती ज्या ठिकाणी बुक केला होता त्या ठिकाणी पोहोचलो। त्यानंतर मम्मी वैशूचा हात पकडून चालली होती, बघू शकता। आम्ही त्या ठिकाणाला पोहोचलो आहोत। गणपती खूप सुंदर होते। दरवर्षी आम्ही गणपती बसवतो, कारण वैशू माझा जन्मला तो जो दिवस होता त्या दिवशी गणपतीचाच कालावधी होता। म्हणजे गणपती 15 म्हणतात त्या काळात जन्मलेला। इथं मम्मीने पूजा सुरू केली होती। मम्मीने मस्त आरती वगैरे लावून, हळदी कुंकू वाहून, अगरबत्ती वगैरे लावून पूजा केली आणि करत होत्या त्या। तर सांगायचं की दरवर्षी आम्ही वैशूच्या नावासाठी आम्ही वैशूसाठी खास बसवतो गणपती। तर खूप छान वाटते गणपती बसवलेलं किंवा वातावरण सुंदर असतं घरी। सगळे पाहुणे येतात वगैरे, जातात वगैरे आणि सगळ्यांची गाठभेट होते। गणपती हा एक एकतेचं प्रतीक असं म्हणायला हरकत नाही। विद्येचं प्रतीक आहेच, त्याप्रमाणे एकतेचं प्रतीक देखील आहे।
तर आम्ही घरचं वातावरण तर सुंदर असतंच, तसं आजूबाजूच्या परिसरातील देखील वातावरण गणपती आल्यामुळे खूप सुंदर होतं. हे तुम्ही बघू शकता, मी देखील पूजा केली गणपतीची आणि मला पण खूप गणपती आवडतो. मला तर पहिल्यापासून आम्ही गणपतीचं स्थान हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्याच घरी असतं, पण मी खूप मानते त्या गणपतीला. त्यानंतर श्रद्धाने केली पूजा, श्रद्धाचं पूजा झाल्यानंतर पप्पानी केली पूजा. तर अशा प्रकारे गणपतीची पूजा झाल्यानंतर सगळ्यांनी आमच्या पप्पानी केला. पप्पानी पण केली पूजा. त्यानंतर आम्ही जेव्हा गणपती घेतो तेव्हा गणपती बनवणाऱ्या व्यक्तीला आम्ही नारळ, टोपी, टॉवेल टोपी वगैरे देतो. त्यानंतर गणपतीचा चेहरा झाकला, कारण तो गणपतीची पूजा करतानाच उघडतात असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर असं आम्ही गणपती घेऊन निघालो. त्या दादानी गणपती आणून मला गाडीपर्यंत सोडलं. तर येस, तो गणपती छान आहे आमचा गणपती. तर तुम्ही नक्कीच याची पूजाचा व्हिडिओ मी टाकेल पुढे. पूजा केल्यानंतर कसा किती सुंदर दिसतो तो. येस, आम्ही फायनली बिल्डिंगमध्ये पोहोचलो. बिल्डिंगमध्ये निघालो. बिल्डिंगमधून निघाल्यानंतर येस, लिफ्टमध्ये गेलो. माझी चकुली म्हणते काय चाललं आहे नवीन. एक्सायटेड होती ती, पण ती रडली नाही अजिबात. ॲक्च्युली त्या एवढं गणपती आणायला गेलो पण आम्ही, ती रडली नाही, खूप खुश होती. मम्मी तिच्याशी बोलते. गणपती आले आमच्या दारी, आमच्या घरी, आमच्या दारी. ओके नाही. नंतर गणपतीची पूजा आत घेताना पायावर पाणी टाकून आम्ही आत घेतो. नेहमीच गणपतीचं पूजा छान केली आणि आतमध्ये घेतलं गणपती बाप्पाला. प्रत्येकाच्या घरी गणपती येतो तेव्हा सगळं वातावरणाचं प्रसन्नमय होतं. येस, हे डेकोरेशन जे बघत असेल हे सगळं क्रेडिट श्रद्धा आणि पप्पाला जाते. खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि खूप सुंदर वाटते. दरवर्षी तिलाच क्रेडिट जातं. ॲक्च्युली ती दरवर्षी काही ना काहीतरी युनिक बनवत असते. सगळी मेहनत तिची आहे, सगळा प्रयत्न तिचाच असतो की हा आपण काहीतरी वेगळं करूया. डेकोरेशन खूप सुंदर केले तिने यावेळी. येस, तुम्ही बघू शकताय किती सुंदर वाटतंय ते. येस, फायनली आम्ही गणपती बाप्पाला पाठावरती ठेवलं. उद्या पूजा असणार आहे त्याची, तर नक्कीच तो देखील व्हिडिओ बघा. माझी चकुली गणपती बाप्पा बरोबर खेळती आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.